ओम नमो आदेश मित्रांनो, आता आपण श्री क्षेत्र माहूरगड या ठिकाणी आलेलो आहे आणि माहूरगडवरील आपलं पहिलं जे भेट देण्याचं जे ठिकाण आहे ही अनुसया माता मंदिर, ज्या ठिकाणी अत्रि ऋषींची जी पत्नी होती अनुसया माता आणि दत्त भगवानची जी माता होती त्या मातेचं हे शिखर आहे अनुसया माता मंदिर. वरती तुम्ही बघू शकतात खूप सुंदर असं हे मंदिर आहे आणि ही जे ओम आहे या ठिकाणून आपल्याला आता प्रस्थान करायचं आहे. तर संध्याकाळच्या वेळेस आम्ही इथं पोहोचलेलो आहे. तुम्ही बघू शकता गर्दी थोडी तुरळकच आहे इथं आता कमिंग टाइम आणि आपण या ठिकाणून आता पुढे प्रस्थान करणार आहोत. बेवर मंकीज गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त. चला इकडून रिटर्न ना हां जीवावर वाटतं असं. तर आपण आता चढाई सुरू केली आणि मध्यावरती आपल्याला हे खूप सुंदर असं हे दृश्य बघायला दिसलेलं आहे आणि व्हिडिओमध्ये कैद करण्यासाठी मोह काय माझा आवरला नाही. These steps are very good. You will be not tired because it's straight na, little bit again straight. आमचे काही मित्रपरिवार मध्यम वयाचे असल्यामुळं ते थोडंसं चालण्यासाठी हळूहळू चालत आहे. तर त्यांच्यासोबत मी शूटिंग करत चालतो आहे आणि तुम्ही बघू शकतात खूप सुंदर असा हा संध्याकाळचा देखावा, सनसेट टाईम. आणि वरती जाताना खूपच असं मन भरून येत होतं कारण तिथला जो परिसर आहे खूपच विलोभनीय परिसर आहे. तुम्ही बघू शकता हा सुंदर असा सूर्यास्ताची वेळ अनुसया माता शिखरवरून आपण बघतोय आणि या पायरीने आम्ही चालतोय. आमची मित्रपरिवार पुढं चालत आहे. If you feel very tired, you sit 2 minutes. Don't worry. खरं तर मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही इथे याल तर त्यावेळेस सर्वात पहिले आपल्याला माहूरगड लागतं, आईचं स्थान. त्यानंतर मध्य ठिकाणी दत्त शिखर आहे आणि हे त्यानंतरचं अनुसया माता शिखर. आता पूर्णपणे गाड्यांची सोय झालेली आहे, त्यामुळं जर तुम्ही तुमच्यासोबत जर कोणी वयस्कर लोक असतील तर तुम्ही डायरेक्ट गाडीने ह्या अनुसया माताच्या शिखरचं जे आपण कमान बघितली ओम नावाची त्या शिखरापर्यंत तिथं पोहोचू शकता तुम्ही आणि इथून तुम्ही पायी जाऊ शकतात. तर सगळ्यात पहिले याच ठिकाणाला भेट देऊन परत मध्ये दत्त शिखर आणि शेवट माहूरगड आणि नंतर तसंच खाली उतरण्यासाठी सोयीस्कर पडतं. तर आम्ही पण त्याच पद्धतीने आता या गडावरती आलेलो आहे. सगळ्यात पहिले अनुसया माता मंदिराचं दर्शन घेऊन आता आम्ही खाली जाणार आहे. ओम नमो आदेश मित्रांनो, आता आपण दत्त महाराजांच्या दत्त शिखरावरती आता आलेलो आहे. इकडे बघू शकतात खूप सुंदर असा हा नजारा आहे आणि सनसेटचा टाईम झालेला आहे इकडं. अण्णा इधर मी चरण दर्शन व्हेरी इम्पॉर्टंट दर्शन कमी. तर आपण आता अनुसया माता मंदिर यांच्या शिखरावरती आता पोचलेलो आहे आणि सर्वप्रथम या ठिकाणून थोडंसं छोट्या दरवाजातून आम्ही आतमध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी एक सुंदर असं एक चरण होते. याच्यावरचं नाव थोडंसं पुसलेलं आहे पण आपण कोणाला तरी विचारूया पुढे गेल्यानंतर. तर इथं तुम्ही बघू शकतात खूप सुंदर असं चरण आहे आणि हे पूर्णपणे कासवाच्या आकाराचं आहे. आपण आता पलीकडे जाऊन त्या बाजूने जाऊन बघण्याचा प्रयत्न करूया. तर खूप सुंदर असा हा एकदम पुरातन वाटतो खरं तर दगड. तर पलीकडून जाऊन आपण बघूया ही चिन्ह नेमकं कासवाचं दिसतं का काय. तर मित्रांनो तुम्ही बघा आपल्याला चारही बाजूला 4 पाय, एक शेपटी आणि जे अन्नाने तिथं ते हात ठेवलेला आहे त्या ठिकाणी चरण आहे. अशा पद्धतीने ते दिसतंय चरणच आपल्याला, पण कासवाच्या स्वरूपात खूपच दुर्मिळ असं हे चरण आहे आणि कदाचित तिथं समाधी असावी किंवा मग काहीतरी स्थान खूपच महत्त्वपूर्ण स्थान असावं. त्यामुळं आम्ही काही विचार न करता दर्शन घेऊन पुढं आता जाणार आहे. तर आता इथं तुम्ही बघा काही लोक दर्शन घेत आहे आणि हे जे स्थान आहे हे अत्रि ऋषींचं मंदिर आहे. तर अत्रि ऋषींचं मंदिर आणि इथं मध्ये बघा तुम्ही शिवलिंग आहे. शिवलिंगची जी धारा आहे पाण्याची धारा ही खूपच अशी दुर्मिळ आहे. मी पहिल्याच वेळेस बघतोय अशी 3 धाराची 4 धाराची.
आणि नंदीची जी स्थापना आहे ही बघा तुम्ही कुठल्या दिशेला आहे. तर हे एक खूपच दुर्मिळ असं दृश्य आहे माझ्यासाठी. अत्री ऋषी मंदिर. तर हे आहे अत्री ऋषींचं मंदिर. आणि आता इथून आपण पुढं प्रस्थान करणार आहे यानंतर. दत्तात्रय लुकिंग ना, वन फेस दत्तात्रय लुकिंग. काय डॉक्टर गुरुदेव. तर मित्रांनो, अत्री ऋषींचं खूप सुंदर असं हे मंदिर आपण आता बघितलेलं आहे. आणि या ठिकाणाहून आपण आता पुढच्या दिशेला प्रस्थान करतोय. तर पुढचं जे स्थान आहे हे पुढचं स्थान महासती अनुसया माता मंदिराकडे आपण जातोय. तर खूप सुंदर असा हा संध्याकाळचा दृश्य तुम्ही बघा. मागच्या बाजूला अजून पण सूर्यास्ताची वेळ आहे. आणि इथून आपण तुम्ही बघा भरपूर वेगवेगळे दृश्य आपल्याला इथं बघायला भेटतात. काही गोष्टी अनोळखी असल्यामुळं मी याची माहिती देऊ शकत नाही. पण आता आपण या सरळ आता या ठिकाणून जातोय. कडाला भरपूर समाध्या पण आहे, तिथं भरपूर छोटे छोटे मंदिरं पण आहे. आणि आता इथून आपण महासती अनुसया मातेच्या मंदिराकडे जातोय. हे बघा, एक छोटी छोटीशी मंदिर आहे. आणि त्यानंतर वरच्या बाजूला जे तुम्हाला सोनेरी कलरचं जे देऊळ दिसतंय, जे मंदिर आहे, हे मुख्य मंदिर आहे महासती अनुसया मातेचं. तर त्या मंदिराकडे जाण्यासाठी आता इथून उजव्या बाजूला छोटासा दरवाजा आहे, तिथून आपण मध्ये जात असतो. मध्ये फोटो आणि व्हिडिओ काढण्यास मनाई असल्यामुळं आपण बाहेरचे दृश्य आपण दाखवणार आहे आणि तिथून मधून जाऊन दर्शन घेणार आहे. तर मध्ये काय आहे हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पुढं सांगालच. पण सर्वप्रथम आपण आता आतील दर्शन घेऊया. इथं इथून डाव्या बाजूला ते मंदिर दिसतं आपल्याला. आता त्या अगोदर एक छोटंसं मंदिर आहे या बाहेरच्या बाजूने. आणि इथे वरती बघा तुम्ही श्री महासती अनुसया माता मंदिर. चला तर मग मध्ये जाऊन दर्शन घेऊया. तर मित्रांनो, आतमध्ये आपण सुंदर असं दर्शन घेतलेलं आहे. मध्ये महासती अनुसया मातेचं एक छोटीशी मूर्ती आहे, शिवलिंग स्वरूपात आहे. आणि आता या बाजूला जे आहे मागच्या बाजूला तुम्हाला मी येताना जे सांगितलं की छोटे छोटे इथं मंदिर आहे, तर ते मंदिर आपण आता बघूया. तर हे जे पहिलं मंदिर आहे हे खूप सुंदर असं मंदिर दिसतंय. सर्व मंदिर उघडेचे. आणि ही सया मातेचं एक मंदिर आहे. मूर्ती खूपच जुनी आहे. आणि दुसरं जे मंदिर आहे तर या ठिकाणी नंदी दिसतोय फक्त. तर इथं दुसरं काही दिसत नाही. एक शिवलिंग आहे पुरातन आणि या ठिकाणी एक नंदी आहे. तर इथं नाव वगैरे लिहिलेलं नाही. तिसरा मंदिराच्या ठिकाणी हे बघा तुम्ही, खूपच असं पुरातन मंदिर आहे. आणि वरच्या दिशेला श्री सावित्री, लक्ष्मी आणि पार्वती हे 3 साधू जे होते, म्हणजे 3 देव ब्रह्म विष्णू महेश यांच्या ह्या पत्नी, यांची हे मंदिर आहे. सावित्री, लक्ष्मी आणि पार्वती, ब्रह्म विष्णू महेश यांच्या पत्नी. तर त्यानंतर एक नारद मुनी नावाचं एक छोटंसं मंदिर आहे. त्या ठिकाणी पण एक शिवलिंग आहे. आणि सर्व शिवोहम म्हणूनच स्थापना केलेली आहे. आणि गालभ्य ऋषी, शांडिल्य ऋषी आणि सायमाय. तर खूपच असे हे दुर्मिळ मंदिर आहे मित्रांनो. खूपच पुरातन आहे. आणि हे बघा तुम्ही, या ठिकाणी पण शिवलिंग आहे. आणि हे कपिल मुनींचं मंदिर आहे. आणि इथं एक आहे, तर याच्यावरती नाव वगैरे नाही आहे. तर असे खूप सुंदर अशी छोटे छोटे मंदिरं आहे इथं. तर फारच सुंदर असं हे अनुसया माता शिखरचं दर्शन झालेलं आहे. आणि इथून पुढं आपण आता दत्त शिखराकडे प्रस्थान करतोय. ओम नमो आदेश. अलख निरंजन. गुरुदेव दत्त.